चाळीसगाव येथे होत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी राजकारण तापत विरोध होत असतानाच आता थेट जळगावच्या एरंडोल तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। एकीकडे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगाव येथे होऊ नये याकरिताच राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप जळगाव जिल्ह्यामध्ये आपणास पाहावयास मिळाले। आता या राजकारणात आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उडी घेतल्याचं समोर आलेलं आहे। काय नेमकी त्यांनी निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना आपण बोलण्यासाठी स्वतः काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। दादा काय सांगाल, आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, काय मागणी? साहेब, आम्ही एवढी मागणी केलेली आहे की जळगाव जिल्ह्याचे नवीन चाळीसगाव या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं याकरिता काही नेते मंडळींनी आणि विशेषतः चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी प्रयत्न करीत असल्याचं या ठिकाणी समजलेलं आहे। त्यांनी चाळीसगाव तालुक्याची आणि तिथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यालयाची जर निर्मिती होत असेल त्याला आमच्या कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु विरोध फक्त आमच्या एवढाच आहे की आमचा एरंडोल तालुका हा आम्हाला जळगावशी संलग्न असल्याने आणि जळगाव आणि एरंडोलचे अंतर हे 30 किलोमीटर असल्याने आणि एरंडोल आणि चाळीसगावचं जे अंतर आहे हे जवळजवळ 80 ते 85 किलोमीटर आहे आणि त्यामुळे आमचे जे रोजचे दैनंदिन व्यवहार आहेत किंवा शासकीय जी कामे आहेत ती करण्यासाठी नागरिकांना जळगाव हे शहर सोयीचं होतं। आणि जर का चाळीसगाव या ठिकाणी जर त्यांनी आमच्या एरंडोल तालुक्याचा समावेश त्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी चाळीसगाव या ठिकाणी जर त्यांनी समाविष्ट केला तर त्याचा भरपूर त्रास आम्हाला या ठिकाणी एरंडोल तालुक्यातील सर्व नागरिकांना सोसावा लागणार आहे। आम्ही या संदर्भामध्ये आमच्या तालुक्याचे आमदार अमोल पाटील यांना देखील आम्ही 2 दिवसापूर्वी विनंती केली की आमदार साहेब तुम्ही सुद्धा याच्यामध्ये लक्ष घाला, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, मी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करीत आहे। तर आमची त्यांना देखील या ठिकाणी विनंती आहे, जरी ते आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की तुम्ही जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर मग पारोळा आणि एरंडोल शहर याच्यातील या दोघी तालुक्यातील नागरिकांना फार मोठा जो त्रास होणार आहे तो त्रास या ठिकाणी वाचेल। तर जर का शासनाने या ठिकाणी आमची मागणीची या ठिकाणी पूर्णश्वास नाही नेली किंवा आमच्या मागणीप्रमाणे आमच्या तालुक्यात जे आहे त्या ठिकाणी ठेवण्याचे काम नाही केलं तर आम्ही एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि पारोळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही नागरिकांच्या आवाहन करून आम्ही फार मोठे जन आंदोलन एरंडोल तालुक्यामध्ये उभारणार आहोत। आणि या कामी जर आमचं काही बरं वाईट झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची असेल, परंतु ही कडू वेळ शासनावर येऊ नये म्हणून त्यांनी आमच्या मागणीच्या ठिकाणी विचार करावा एवढे मी या निमित्ताने विचार करतो। मुख्य मागणी आमची एवढी आहे की आमचा जो एरंडोल तालुका आहे या तालुक्याचा समावेश जे आता प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगाव या ठिकाणी होत आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे। आणि त्या ठिकाणी चाळीसगाव तालुक्याच्या नागरिकांची किंवा त्या ठिकाणच्या आमदाराची जी मागणी आहे त्याला आमचा विरोध मिळूच नाही, परंतु आम्हाला त्याच्यापासून फार मोठा त्रास होणार असल्यामुळे आमच्या तालुक्याच्या त्याच्यामध्ये समावेश करू नये हीच फक्त आमची मुख्य मागणी त्याच्यामध्ये आहे। निश्चितच प्रस्तावित होणाऱ्या चाळीसगाव येथे होऊ घातलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी एकीकडे राजकारणात विरोध आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील एरंडोल आणि पारोळा तालुका चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समाविष्ट करू नये, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन जन आंदोलन या तालुक्यातील नागरिकांना घेऊन करावं लागेल असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।